नमस्कार भक्तांनो, जय बाळमामा. बाळमामांच्या जीवनातील प्रसंग. बाळमामांच्या कृपेने पुत्रलाभ झाला. इसवी सन 1936 सालात आदमापुराच्या जवळपास बाळमामांचा तळ होता. चांद शिदवाडीचा भरमा बिरा यदमाळ मामांच्या भेटीला आले होते. ते धनगर समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. धनगर समाजामध्ये त्यांच्याबद्दल खूप आदर होता. भरमा यदमाळे त्यांच्या गावाकडील लोकांच्या अडचणी घेऊन त्या निवारण्यासाठी मामांकडे येत असत. भरमा यदमाळे यांचा घर प्रपंच चांगला चाललेला होता. त्यांचा संसार नीटनेटका होता. त्यांना तीन मुलीच होत्या, एकही मुलगा नव्हता. यावेळी नेहमीप्रमाणे काही माणसे सोबत घेऊन भरमा यदमाळे आले होते. मामाने आपली चिलीम तंबाखूने भरली होती, पण चिलीम पेटवायला काडीपिटी जवळ नव्हती. मामा गमतीने जमलेल्या भाविक भक्तांना म्हणाले, मला आग पेटी हवी आहे, कोणीतरी द्या. सर्वात प्रथम देणाऱ्यास मुलगा होईल. उपस्थितपैकी काही जणांनी मामांना काळीपिटी त्वरित देण्याचा प्रयत्न केला, परंतु भरमा यदमाळ्यांनी प्रथम मामांना काळीपिटी दिली. अगदी सहजच घडलेल्या या घटनेतून भरमादादांना मुलगा होण्याचे वरदान मामांकडून प्राप्त झाले होते. पुढे लवकरच भरमादादांना मामांच्या कृपेने मुलगाही झाला. त्याचे नाव बिरा असे ठेवण्यात आले. पुढे कागदपत्री बिरेंद्र असे नाव झाले. भरमादादांचा बिरेंद्र हुशार व अभ्यासू निघाला. पुढे तो BSc MA B.Ed झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील कालांतराने तो बिरेंद्र शिक्षण विस्तार अधिकारी झाला. सध्या बिरेंद्र यदमाळे हे संसारात अगदी सुखी आहेत आणि हल्ली ते शिरवाड जवळ बोरगाव वाडीत राहतात. वैयक्तिक व्यापामुळे मामांच्या जीवनकाळात ते मामांना कधी प्रत्यक्षपणे भेटू शकले नाहीत याची हळहळ मात्र आजही त्यांना वाटते. मामांच्या भावभक्तीचा भंडार या मराठी चरित्र ग्रंथांचे कन्नडी भाषेतील रूपांतर भरेंद्र यदमाळे यांनीच केले आहे. बोला बोला बाळमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.